नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचा नागपूर विभागाचा निकाल 90.52% लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत 9 विभागीय मंडळांमध्ये नागपूर विभाग राज्यात 8व्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्रात युद्धकालीन तयारीसाठी मॉक ड्रिलची सुरुवात झाली आहे। मुंबईतील दादर येथील एका शाळेत युद्ध सायरन वाजवून ही मॉक ड्रिल सुरू करण्यात आली। गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिलचा एक भाग म्हणून या प्रकारचे सराव आयोजित केले जात आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 7 मे रोजी अनेक राज्यांना युद्ध सराव करण्याचे आदेश दिले आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दहशतवादाविरोधातील लढाईत रशिया भारतासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे। सोमवारी ब्रिटनमध्ये विजय दिनाचा 80वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये हजारो लोक बकिंगहॅम पॅलेस जवळ जमले होते। पार्लिमेंट स्क्वेअर पासून सुरू झालेल्या परेडमध्ये ब्रिटिश आणि युक्रेन तसेच नाटो देशांचे 1300 सैनिक सहभागी झाले होते। मेट गाला 2025चा रेड कार्पेट कार्यक्रम न्यूयॉर्क मधील मेट्रोपॉलिटन म्युझियम मध्ये सुरू झाला आहे। या सोहळ्यात शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ, प्रियंका चोप्रा यांची खास झलक दिसून आली। जर्मन क्लब बायर्न म्युनिकने पुन्हा एकदा बुंडेसलिगा जिंकून 33 वेळा चॅम्पियन होण्याचा विक्रम केला आहे। संघाचा स्टार खेळाडू आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याचे हे 15व्या वर्षाच्या कारकिर्दीतील पहिले मोठे विजेतेपद आहे। बायर्नचे व्यवस्थापक विन्सेंट कॉम्पनी यांचाही व्यवस्थापक म्हणून हा पहिलाच मोठा विजय आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। आपण पुन्हा भेटूया न्यूज वाइब्स मध्ये। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।